मित्रांनो, घटना आहे दौंड तालुक्यातील. वारकऱ्यांना कोयता दाखवून लुटण्यात आलं आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. पंढरपूरला जात असताना दौंडमध्ये भीषण घटना घडलेली आहे. दौंड तालुक्यातील वारकऱ्यांसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वारकऱ्यांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यात आली आणि तसेच एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचारही करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यासाठी अत्यंत आध्यात्मिक मानले जाणाऱ्या आषाढी वारीचे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना अडवून लुटण्याचा प्रकार घडला आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचारही झाल्याचे संतापजनक घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोरे येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकरी पंढरपूरकडे जात असताना वाटेत चहा पाण्यासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना 2 जण गाडीवरून आले. 2 जणांनी कोयता गळ्याला लावला आणि त्यांना लुटले. त्यानंतर या आरोपींनी अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावरती अत्याचार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. आषाढी वारीनिमित्त पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहे. लाखो वारकरी माऊली माऊलीचा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. ही आरोपी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावून लुटल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मानुसार दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोरे येथे धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना वारकरी वाटेत चहा पाण्यासाठी थांबले होते. चहा पाणी झाल्यानंतर गाडीत बसताना 2 अज्ञात इसम दुचाकीवरती आली. त्यानंतर वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. त्यांना लुटले. नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर घेऊन गेले आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची माहिती आहे. या घटनेने दौंड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत आहे. मात्र यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून वारकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ही घटना ऐकून याविषयी काय वाटते? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.